नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, नमस्कार. आज गुरुवार 14 मे 2026. मित्रांनो, बळीवंश ग्रुपमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण आज दोन गोष्टी पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. भारतीय हवामान विभागाकडनं मिळालेलं टेम्परेचरचं विश्लेषण आपण करणार आहोत आणि आज गुरुवारी भारतीय हवामान खात्याचा 1:30 वाजता हवामान दीर्घ पल्ल्याचा हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे 4 आठवड्याचा. त्याची माहिती आपण पाहणार आहोत, त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्वाचा आहे. आपले मित्र परिवार यामध्ये निश्चित जोडा. मित्रांनो, या भारतीय प्रतिमाकडे जर आपण नजर टाकली तर संपूर्ण दख्खन आणि संपूर्ण मधला जो भाग आहे हा भारताचा टेम्परेचरने प्रचंड प्रमाणात तप्त झालेला आहे. यामध्ये विशेषतः पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण पट्ट्यामध्ये तापमान आपल्याला जबरदस्त दिसते. यामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम ही सर्व जिल्हे आहेत. मराठवाड्यातले जवळपास सर्व जिल्हे ही तापमानाच्या याच्या खाली आहेत आणि पुढील 22 मे पर्यंत हे तापमान राहण्याची अपेक्षा आहे. अतिशय मित्रांनो, या जर कलरकडे आपण जर पाहिलं तर मराठवाड्याच्या काही भागात आणि दक्षिण मराठवाड्यात विशेषतः या भागात प्रचंड प्रमाणात तापमान पुढील 2-3 दिवस राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा, सावध राहा, एवढा अलर्ट या IMD मार्फत आपल्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील 4 आठवडे IMDने पावसाचं वितरण कसं दाखवलेलं आहे संपूर्ण देशासह आपल्या राज्यात तिची माहिती आपण पाहणार आहोत. हे मित्रांनो, या इमेजकडे जर आपण नजर टाकली ही 14 तारीख ते 21 मे पर्यंत ही इमेज आहे. या इमेजवर जर आपण नजर फिरवली तर फारशा पावसाच्या नोंदी आपल्याला या कालखंडात झालेल्या दिसत नाहीत. ज्याही होतील त्या राज्याच्या दक्षिणेकडे आणि किनारपट्टी भागात होतील. कोकण किनारपट्टी असेल त्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे आणि घाटाचा जो भाग आहे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात आहे. विशेष पावसाची हालचाल 14 तारीख ते 21 तारखेपर्यंत राज्यात कुठे नाही. कोणी जर तुम्हाला धोधो पाऊस सांगत असेल, मुसळधार पाऊस सांगत असेल, पावसाळ्यासारखा पाऊस पडणारा जर सांगत असतील तर निश्चित त्यापासून सावध राहा, एवढं या निमित्तानं मी सांगतो. त्यानंतर दुसऱ्या पंधरवड्यातला जर आपण विचार केला म्हणजे 21 तारीख ते 28 तारीख या कालखंडात सुद्धा मित्रांनो पावसाच्या हालचाली थोड्याशा वाढताना दिसतात, परंतु फार होणार नाहीत. लक्षात घ्या, किनारपट्टी भागातच आपल्याला पावसाची हालचाल तीव्र होताना दिसत आहे. याचा काही प्रमाणात मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र जो आहे या पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये, यामध्ये विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर पश्चिम, नाशिकचा भाग पश्चिम या भागात पावसाची ऍक्टिव्हिटीज होतील. उर्वरित राज्यात या कालखंडात ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या पावसाच्या नोंदी होतील. वातावरण उष्ण आणि कोरडेच राहणार आहे. स्थानिक वातावरण होऊन विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि मित्रांनो हा पाऊस शेती पिकाला कुठेही उपयुक्त नसतो, उलट त्यामध्ये हानी जास्त होत असते. हे पहिल्या पंधरवड्याचा आहे. त्यानंतर दुसरा पंधरवडा जो आहे IMD मार्फत आपल्याला मिळालं त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. 28 मे ते 4 जून या कालखंडात मित्रांनो किनारपट्टी भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वाढताना काही प्रमाणात दिसत आहेत. त्यानंतर मराठवाड्याच्या दक्षिण भागात आपल्याला काही प्रमाणात पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढताना दिसत आहेत. थोडासा पहिल्या पंधरवड्यापेक्षा हा भाग आपल्याला अधिक पावसाचा असल्याचा दिसून येत आहे. 28 तारीख ते 4 जून पर्यंत यामध्ये विशेषतः पूर्व मोसमी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या वाढलेल्या असतील आणि 1 जून पासून मित्रांनो बऱ्यापैकी कोकणात पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं असेल. याचा परिणाम मराठवाड्याच्या दक्षिण भागात सुद्धा म्हणजे यामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीड या दक्षिण पट्ट्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसेल. त्यानंतर मित्रांनो 4 जून ते 11 जून पर्यंत या प्रतिमेचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर संपूर्ण घाटावरच पाऊस आपल्याला सक्रिय दिसतो या कालखंडात. पण
मित्रांनो, बऱ्यापैकी साऊथ वेस्ट मान्सूनचं या कालखंडात राज्यामध्ये आगमन झालेले असेल आणि मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर जे आहे ते कमी झालेले असेल आणि संपूर्ण राज्यामध्ये मृग छाया पसरलेली असेल. ढगाचं आच्छादन दिसते. पावसाच्या ऍक्टिव्हिटीज थोड्याशा वाढताना विस्तीर्ण स्वरूपाचा पाऊस जवळपास आपल्याला संपूर्ण राज्यात अ, झालेला दिसेल. परंतु तोही पाऊस पेरणीयोग्य नसणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिल्या कालखंडात 11 जून पर्यंत पेरणीयोग्य पावसाची नोंदी दिसणार, कारण या ठिकाणी आपल्याला फिकट कलर दिसत आहे. डार्क कलर जर असता तर निश्चित चांगला पाऊस जूनमध्येच अपेक्षित होता. या प्रतिमेचं विश्लेषण करता असं लक्षात येतं की मित्रांनो, 4 आठवड्यापैकी पहिले 2 जे आठवडे आहेत हे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचे आहेत आणि उष्ण आणि कोरडी हवा ही राज्यात वाहणार आहे. त्यामुळे निश्चित या पार्श्वभूमीवर पावसाच्या फारशा ऍक्टिव्हिटीज या राज्यात होणार नाहीत पहिल्या पंधरवड्यात. आणि दुसऱ्या पंधरवड्यात जर आपण विचार केला तर दुसऱ्या पंधरवड्यात हा मित्रांनो सरासरीपेक्षा अधिक पावसाचा पंधरवडा असेल. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, घाटावर या पावसाच्या नोंदी असतील. मराठवाड्यात च्या दक्षिण भागाकडे पावसाच्या नोंदी होतील. अशा रीतीनं मित्रांनो एकूण 4 आठवड्याचं आयएमडीचा अंदाज आपण पाहिला. मित्रांनो, आयएमडी लवकरच 16 मे पर्यंत साऊथ वेस्ट मान्सून हा अंदमान निकोबार बेट समूहामध्ये दाखल झाला अशी घोषणा करणार आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये किंवा यापूर्वीच्या टेक्स्ट मेसेजमध्ये सांगितलेलं आहे, जवळपास 9 एप्रिलला सांगितलेलं आहे. आपण त्या मेसेजमध्ये असं सांगितलं होतं की 15 मे ते 20 मे दरम्यान अंदमान निकोबार बेट समूहावर साऊथ वेस्ट मान्सूनचं आगमन होईल आणि जलद होईल आणि पुढे त्याची प्रगती सुद्धा जलद होईल. त्याचं वितरण कसं राहील याबद्दल जेव्हा तो केरळमध्ये येईल तेव्हा त्याचं वितरण कसं असेल या संदर्भातले व्हिडिओ आपण टाकत राहणार आहोत. त्यामुळे सातत्याने व्हिडिओ पाहत चला. नवनवीन मित्रपरिवार आपल्या यामध्ये जोडा. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आयएमडी सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. हे वर्ष अल्निनो प्लस मित्रांनो आयोडी या 2 घटकाच्या भोवती फिरणार आहे आणि त्यामुळे हवामानाचा अंदाज लावणे चांगल्याची कस निघणार आहे. अशा कालखंडात विश्वसनीय संस्थेला फॉलो करणं हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणून मित्रांनो, भारतीय हवामान विभाग सुद्धा आता एक नव्या पद्धतीचे मॉडेल त्यांच्याकडे आहेत, नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे. निश्चित त्यांचे अंदाज हे शेतकऱ्यांच्या हिताचे असतात आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असतात. म्हणून अधिक माहितीसाठी आयएमडी सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.